नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ह्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय। या अपघातातून डॉक्टर परिणय फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका आता व्यक्त केली जाते। सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी परिणय फुके मतदारसंघातील ग्रामस्थांच्या भेटी घेत होते। दरम्यान गावकऱ्यांशी चर्चा करून परतत असताना हा अपघात झालेला आहे। डॉक्टर परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदळे करडगाव येथे गेले होते। सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लखानी येथे परत येत असताना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास साकोलीजवळ एका अज्ञात वाहनानं डॉक्टर फुगे यांच्या वाहनासमोर येऊन त्यांना धडक दिली, परंतु चालकानं समय सूचकता दाखवल्यामुळे ही धडक टळली। मात्र त्यांच्या ताफ्यातील एका वाहनानं महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली, त्यामुळे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाहनात प्रवास करणारे सुरक्षा रक्षक आणि इतर सहकारी जखमी झाल्याचं वृत्त आहे। या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झाले, मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालकानं तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला। मग हा अपघात होता की घातपात अशी भीती आता व्यक्त केली जाते। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढे काय माहिती समोर येते ते। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।